नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कारल्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा असं मोठ्या आकाराचं कारलं घेतलं होतं आणि त्याच्या अशा पद्धतीत बघा मी काप करून घेतलेले आहेत। ह्याच्या आत जरी बी नसेल तरी चालेल, पण ह्याच्यामध्ये बघा आता हे दिसायला असं आहे पण आतमध्ये बी आहे ह्याचं। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, 1 चमचा मीठ लावायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तर मिठानं काय होतं माहिती आहे का, जर तुम्हाला कारलं जर कडू आवडत नसेल ना तर असं मीठ लावून ठेवायचं एक 10 मिनिटासाठी झाकून। म्हणजे काय होतं माहिती आहे का, कारल्याचा कडूपणा कमी होतो। 10 मिनिटं बघा मी मीठ लावून कारली ठेवली होती। ह्याला काय करायचं, चांगलं पिळून काढायचं। ह्यातलं जेवढं बी निघतंय ना, हे हाताने जर असं निघालं तर काढून घ्यायचं। पाणी बघा मी दाबून दाबून पूर्णपणे पिळून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। पाणी नाही ठेवायचं ह्याला। ह्याच्यामध्ये बघा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं हे मी कुटून घेतलेलं असं दरदर। पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते। 1 चमचा आहे। धने पावडर छोटा अर्धा चमचा आणि गरम मसाला पावडर छोटा अर्धा चमचा। म्हणजे कारली कमी असल्यामुळे मी साहित्य कमी घेतलेलं आहे। जास्त असले तर थोडंसं जास्त जरी घेतलं तरी पण चालू शकते। थोडीशी हळद, त्यात टाकायची मिरची पावडर, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, कमी जास्त। हिंग पावडर आणि आपण कसं ह्यातलं मीठ सगळं पिळून काढलेलं आहे त्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकायचं। कारल्याला कसं जेव्हा मीठ तुम्ही लावाल का नाही तर त्याचा कडवटपणा असा कमी होतो, त्यासाठी मीठ लावायचं। आता ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे छोट्या आकाराचं आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे छोट्या आकाराचा चमचा। कारण कारली कमी असल्यामुळे मी कमी घेतलेलं आहे। जास्त असली तर थोडंसं जास्त घेतलं तर चालेल। आता तुम्ही ह्याच्या जागी विचाराल की तुम्ही दुसरं काय टाकू शकता का, तर नाही, हेच टाकायला लागेल। आता हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाण्याचा वापरच करायचा नाही बिलकुल आपल्याला, कारण हे ओलसर आहेत ना। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता माझ्याकडे आहे छोटा लिंबाचा रस टाकायचा, एक अर्धा चमचा जरी टाकला तरी चालू शकते बरं का, पण टाकायचा। त्याच्या जागी तुम्ही आगळ बिगळ जरी टाकलं तरी चालेल बरं का। कालवून घेऊया। लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम छोटा अर्धा चमचा टाकला तरी चालेल आणि जर तुम्हाला आंबटपणा आवडत असेल तर 1 चमचाभर मोठा टाकला तरी चालेल किंवा अर्ध्या लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल। हे छोट्या आकाराचं लिंबू होतं। तेल बघा मी तव्यामध्ये गरम करत ठेवलं आहे आणि हा तवा आहे लोखंडाचा। गॅस आहे मीडियम आणि हे जी करायची आपल्याला हे मीडियम गॅसवरच करायचं आहे। असं अशा पद्धतीत एक एक सोडून घ्यायचं। आता जेवढी मी तव्यात बसतील का नाही तेवढीच मी सोडून घेणार आहे आणि याला आपण 1 मिनिटभर पहिलं हलवायचं नाही, नंतर हलवायचं। 1 मिनिट झालेलं आहे बघा। आता आपण हलवूया। एकदम कुरकुरीत कडक होतात बरं का, चवीला इतके छान लागतात का नाही, कारण लिंबाचा रस टाकला त्याच्यामुळे। जर लिंबाचा रस जर तुम्हाला आवडत नसेल, म्हणजे आंबटपणा जर आवडत नसेल का नाही तुम्हाला, तर कोकमचा पण टाकू शकता, आगळ बिगळ बी टाकू शकता 1 चमचाभर, मस्त चव येते त्यानं सुद्धा बरं का। आता आपल्याला ह्याला एकदम क्रिस्पी तळून घ्यायचे बघा। असं एकदम कडक गोल्डन कलरवर तळून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले फ्राय करून घ्यायचे। तुम्हाला कळेल एकदम कडक झालेले आहेत। आता तुम्ही मला एक प्रश्न विचाराल की कॉर्नफ्लॉवरच्या जागी दुसरं काय टाकू का, तांदळाचं पीठ वगैरे? नाही, तुम्हाला तेच टाकायला लागेल, कारण मस्त पण लागतील आणि आपण काय जास्त टाकलेलं नाही आहे, थोडं थोडंच वापरलेलं आहे। आता हे काढून घेऊया बघा, मस्त असा कलर आलेला आहे। आता हे मी असं नितळून घेते काढून। तेलकट वगैरे होत नाहीत, एकदम सुके सुके होतात बघा, किती कडक झालेले आहेत। मस्त बघा असे कडक झालेले, एकदम कुरकुरीत बरं का। हे बघा एकदम खायला ते चविष्ट लागतात का नाही, सेम पद्धतीनं तुम्ही करा। तर मी राहिलेले असे करून घेते, फ्राय करून घेतलेले आहेत बघा, एकदम कुरकुरीत बरं का, मस्त एकदम। अशा पद्धतीत तुम्ही जरूर करा बरं का। आता मी तुम्हाला दाखवते दुसरी रेसिपी। त्यासाठी बघा एक मोठ्या आकाराचं कारलं घेतलं होतं आणि त्याला अशा पद्धतीत बघा पातळ कापून घेतलेलं आहे, कारण खूप व्हिडिओ मोठे होते, पूर्ण व्हिडिओ काय कोणी बघत नाही आहे। तर ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि मीठ चांगलं ह्याला चुळून घ्यायचं। मस्त असं बघा मीठ लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याला काय करायचं, 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झाले बघा मी ह्याला झाकून ठेवलं होतं। तर ह्याला बघा अशा पद्धतीत पाणी सुटलेलं आहे। तर हे काय करायचं, चांगलं पिळून घ्यायचं आणि नळाखाली स्वच्छ धुवून पाणी नितळून घ्यायचं। पाणी बघा मी पिळून काढलं होतं आणि नंतर एकदा नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा कडवटपणा पूर्णपणे कमी होईल। आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। छोटा 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे थोडीशी कमी घेतली तरी चालेल आणि थोड्या साहित्यामध्ये झटपट होणार आहे। आपण पहिलं कारल्याला मीठ लावलं होतं तर त्याप्रमाणेच मीठ टाकायचं, कारण धुवून निघालं होतं तर थोडंसं मीठ त्याच्या थोडंसं जास्तच लावलं तरी पण चालू शकते। थोडीशी टाकायची हिंग पावडर आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी आगळ भिजत घातलं होतं, तर थोडं आगळचं पाणी टाकणार आहे। जर पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पण टाकू शकता, नाही तर अर्धा चमचा पण रस टाकू शकतात। हे काय करायचं, पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला टाकायचे तांदळाचं पीठ 1 चमचा घेतलेलं आहे आणि एकदम थोडं थोडं वापरायचं।
मिक्स करत करतच आपल्याला ह्याला टाकायचं आहे. अर्धा चमचा टाकलं होतं बघा आणि त्यातला अर्धा चमचा राहिलेला आहे ते पण आपण टाकून घेऊया आणि चांगलं लावून घ्यायचं. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही मोठ्या आकाराचं एक कारलं होतं. तुम्ही जास्त घेतलं तर हेच प्रमाण थोडंसं तुम्ही जास्त वापरलं तरी पण चालू शकतं. तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण सोडून घेऊया. पण गॅस मिडियमच आहे हे लक्षात ठेवायचं आणि आपल्याला ह्याला मिडियम गॅसवरच करायचं आहे. अशा पद्धतीत सोडून घ्यायचे. अर्धे सोडून घेतलेत बघा. आता एवढेच आपण चांगले फ्राय करून घेऊया. 2 मिनटं झालेले आहेत बघा. आपण ह्याला हलवून घेऊया आणि मस्त एकदम गोल्डन कलरवर फ्राय करायचे आहेत. मस्त असं बघा कडक झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे आणि असा गोल्डन कलर आला पाहिजे बघा. छान असे फ्राय करून घ्यायचे. आता हे आपण काढून घेऊया बघा. मस्त कडक एकदम, पण एकदम पातळ कापायचे बरं का, जाड नाही ठेवायचे. पातळ कापले का नाही की छान होतात. आता बाकीचे राहिलेले मी फ्राय करून घेते. सगळे बघा बनवून झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि एकदम चवीला एकदम वेगळे असे. तर अशा पद्धतीने राहिलेले पण मी सगळे बनवून घेतलेले आहेत. आता बनवूया आपण तिसरी रेसिपी. त्यासाठी बघा 2 कारले घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे आणि त्यांना काय केलेलं बघा अशा पद्धतीत मी चिरून घेतलेलं आहे. मधलं बी वगैरे काही काढलेलं नाही आहे बघा. अशाच पद्धतीनं आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कापून घेतलेले आहेत. गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा मीठ टाकायचं. पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही कारली टाकून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचं बी काढलं तरी चालेल. एका कारल्याचे माझे 2 भाग केलेले आहेत. तसे जरी केले तरी चालतील. आता ह्याच्यामध्ये का नाही मी टाकणार आहे थोडासा कोकम. पाण्यामध्ये भिजत घातला होता तो टाकायचा आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, एक 10 मिनटं मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं. तुम्ही जरी कुकरला जरी 1 शिट्टी किंवा 2 शिट्ट्या करून घेतल्या तरी पण चालतील. कारलं शिजल्यानंतर बघा मी खाली काढून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं माहिती आहे का, हे पाणी सगळं काढून घ्यायचे आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. कारल्याला स्वच्छ धुवून घेतल्यात बघा आणि चाळणीमध्ये मी काढून घेतलेले आहे. ह्यातलं काय होतं, जसं शिजेल तसं आतलं बी जर असेल का नाही तर ते आपोआप निघून जातं. तवा ठेवला आहे बघा लोखंडाचा गरम करायला आणि त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा फक्त तेल टाकलेलं आहे. गॅस आहे मिडियम. आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. कारलं बघा ह्याच्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे सगळं. आता ह्याच्यासाठी मसाला बघा, कांदा लसूण मसाला छोटा 1 चमचा घेतलेला, थोडीशी हळद घेतली, मीठ घेतलेलं आहे आणि छोटा अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे, धने जिरे पावडर. ह्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, 6 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेला आहे. हा सगळा एकत्र मसाला करायचा आपल्याला आणि हा असाच जरी तुम्ही कारल्यामध्ये भरला तरी पण चालू शकतं. तर असा वरून टाकून घेणार आहे मी. टाकून घेतला आहे. गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि आपल्याला ह्याला काय करायचं, चांगलं परतून घ्यायचं. 2 मिनटं आपल्याला काय करायचं, बारीकच गॅसवर ह्याला परतून घ्यायचं आहे चांगलं. 2 मिनटं बघा चांगलं मी परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवर. आता ज्या प्लेटमध्ये आपण मसाला घेतला होता ना त्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे बघा आणि त्याच्यावर काय करणार, एक पॅक झाकण ठेवणार आहे. गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवणार नाही. 2 मिनटं बघा बारीक गॅसवर मी ठेवलं होतं झाकण आपण काढून घेऊया कारण हे शिजलेले आहेत बरं का. आता थोड्या वेळानं काय करायचं, असं 1 मिनिट ते 2 मिनिट फक्त आपल्याला ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे की जेणेकरून हे मसाले ना ह्याच्यामध्ये चांगले मुरले जातील. झाकण काढल्यानंतर बघा थोड्या वेळानं ह्याला 2 ते 3 मिनटं मी मिडियम गॅस केला होता आणि त्याला असं दाबून असं चांगलं असं परतून घेतलेलं आहे. शक्यतो जेवढं होईल एवढं 1 मिनटानंतर म्हणलं तर असं हलवायचं, लगेच हलवायचं नाही त्याला. एकदा एकच वेळ फक्त अशा पद्धतीनं तुम्ही कारलं करून बघा. इतके छान चव येते ना, मस्त एकदम चव येते कारण ह्याच्यामध्ये आपण कोकम टाकून ह्याला शिजवून घेतलं होतं. आणि फक्त काय करायचं, जेव्हा आपण पाणी नितळून घेतो ना तेव्हा स्वच्छ पाण्याने धुवून थोडंसं दाबून पिळून घ्यायचं म्हणजे आतलं बी वगैरे सुद्धा निघून जातं. किती छान झाले बघा. खायला तर इतकं छान एकदम सॉफ्ट असं, चवीला 1 नंबर लागतं. करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.